मुंबई हे बेटांनी बनलेले शहर असून भौगोलिक मर्यादांमुळे या शहराचा सर्व बाजूंनी विकास होणे शक्य नाही। त्यामुळे मुंबई शहराचा विकास करण्याबरोबरच मुंबई महानगर प्रदेशाचा विकास करणे आवश्यक झाले। त्याचप्रमाणे मुंबई बेट व मुंबई महानगर प्रदेशादरम्यान प्रभावी जोडणीद्वारे वेगवान दळणवळण शक्य झाल्यास मुंबई शहरातील वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी करणे शक्य होणार आहे। याच विचारातून मुंबई पारबंदर प्रकल्पाचा प्रस्ताव 1970च्या दशकापासूनच विचाराधीन होता। विल्बर स्मिथ अँड असोसिएट्स या संस्थेने 1963 साली सादर केलेल्या अहवालामध्येही हा प्रकल्पाची शिफारस करण्यात आली होती, परंतु विविध कारणांमुळे या प्रकल्पाचे काम यापूर्वीच सुरू होऊ शकले नाही। सन 2014 मध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने जपान आंतरराष्ट्रीय सहकार संस्थेकडून कर्ज प्राप्त करून मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचे काम करण्याचे प्रस्तावित केले आणि अनेक दशकांपासून निव्वळ कागदावर नियोजित असलेला हा स्वप्नवत प्रकल्प अखेर प्रत्यक्षात येण्याचा मार्ग मोकळा झाला। हा प्रकल्प केवळ मुंबई आणि नवी मुंबई या शहरांमधीलच नाही, तर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबईतील प्रस्तावित दी.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ यांच्या दरम्यान वेगवान दुवा असेल। त्याचप्रमाणे या पुलामुळे मुंबई पोर्ट प्राधिकरण आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट यांच्या दरम्यान अत्यंत जवळच्या मार्गाने मालवाहतूक शक्य होणार आहे। सुमारे 22 किलोमीटर लांबी व सुमारे 30 मीटर रुंदी असणाऱ्या या प्रकल्पाची गणना देशातील सर्वात मोठ्या बांधकाम प्रकल्पांमध्ये होते। हा प्रकल्प देशातील सर्वात जास्त लांबीचा सागरी पूल असेल। मुंबई आणि नवी मुंबई या महानगरांना जोडणाऱ्या या पुलावर प्रत्येक दिशेने 3 अशा 6 मार्गिका असतील। याचबरोबर बंद पडलेल्या अपघातग्रस्त वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा होऊ नये याकरिता प्रत्येक बाजूस एक आपत्कालीन मार्गिकाही असेल। मुंबईतील शिवडी इंटरचेंजर पूर्व मुक्त मार्गांशी हा प्रकल्प जोडला जाईल। तसेच नवी मुंबई, शिवाजीनगर तसेच चिर्ले या ठिकाणी या पुलाला इंटरचेंजेस आहेत। शिवाजीनगर इंटरचेंजेसद्वारे सिडकोच्या प्रस्तावित कोस्टल रोडशी तसेच चिर्ले इंटरचेंजद्वारे राष्ट्रीय महामार्ग 348शी हा पूल जोडला जाईल। शिवडी प्राधिकरणातर्फे बांधकाम प्रगतीपथावर असणाऱ्या शिवडी वरळी उन्नत मार्ग प्रकल्पांद्वारे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाशी वरळी सी फेस येथे जोडला जाईल। त्याचप्रमाणे चिर्ले आणि मुंबई पुणे द्रुतगती मार्ग तसेच मुंबई गोवा महामार्गाला जोडणाऱ्या प्रकल्पाचे कामही प्राधिकरणातर्फे करण्यात येत आहे।